तृतीयपंथी आहे म्हणून सतत धमकावून हातवारे करून सिग्नलवर चौकात पैसे मागणे, ते न दिल्यास धमकावणाऱ्या तृतीयपंथी सुहाना उर्फ गुड्डी शेख हिच्यासोबत सातारा पोलिसांनी काय केले आहे ते पहा। पोलिसांच्या या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया शेवटी कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवू शकता। चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा। सुहानाचा तृतीयपंथी यांचा गटच शहरात नेहमीच हातवारे करून बळजबरीने पैसे मागण्याचे प्रकार करायचा। सुहाना गुंड, खूनशी व गुन्हेगारी प्रवृत्तीची असून गटातील सहकाऱ्यांसह ती दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करायची। पैसे न दिल्यास धमकावणे, अश्लील शिवीगाळ करायची। तिच्यावर यापूर्वी बेगमपुरा छावणी, उस्सानपूर व पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत, परंतु नागरिक तृतीयपंथी असल्याने दुर्लक्ष करत होते। गुन्ह्यामुळे तिच्यावर चॅप्टर केसची कारवाई देखील केली। नागरिकांची समस्या लक्षात घेता पोद्दार यांनी वरिष्ठांकडे तिच्या हद्दपारीचा प्रस्ताव पाठवला। वरिष्ठांनी तात्काळ तो मान्य करताच उपनिरीक्षक नंदकुमार भंडारी, शिपाई सुनील पवार यांनी तिला शनिवारी सायंकाळी हद्दपार केले। त्यांना हद्दपार केले ते चांगलेच कार्य केले, अशा असंख्य कमेंट्स लोकांनी केलेल्या आहेत। तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवू शकता।